विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी भूषण हिवरेकर, संचालक सायन्स ट्रेंड इन्स्टिट्यूट, अंबड. आजपासून आपण इयत्ता 8वी ते 12वी या वर्षातील सर्व बायोलॉजीचे चॅप्टर्स टॉपिक वाईज छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आणि इतर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासेसच्या फेसबुक पेज किंवा BK's बायोलॉजी या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे. आपण आज 10वी सायन्स पार्ट 2 मधल्या पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन यापासून आपण सुरुवात करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण पाहतोय की 2 कन्सेप्ट आहे. त्यात पहिली कन्सेप्ट हेरिडिटी आणि दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे इव्होल्यूशन. तर हेरिडिटी कन्सेप्ट काय आहे आणि याच्याशी रिलेटेड सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे आपण या चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहणार आहोत. बघा, हेरिडिटी ही कन्सेप्ट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 9वीच्या सायन्समध्ये इंट्रोड्यूस झाली होती, ज्यामध्ये आपण म्हणतो की हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. प्रोजेनीकडे जे काही कॅरेक्टर येतात हे कोणाकडून येत आहेत तर पॅरेंट्सकडून येतात. आणि या प्रिन्सिपलला, या फेनॉमेनाला आपण हेरिडिटी असं म्हणतो. मग असे कॅरेक्टर ट्रान्सफर होणं किंवा हे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं मेंडल नावाच्या सायंटिस्टने. आपण 9वीला ग्रेगर जॉन मेंडल या सायंटिस्टचं वर्किंग पाहिलं होतं. हा मेंडल काय म्हणला होता, त्यांनी जो पी प्लांट म्हणजे वटाणा याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केले आणि त्या एक्सपेरिमेंटमधून त्याने असं सांगितलं होतं की पॅरेंटकडून प्रोजेनीकडे कॅरेक्टर जात आहेत, कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहेत. आणि हे जे कॅरेक्टरचं ट्रान्सफर आहे हे कुठल्या तरी मॉलिक्यूलच्या मदतीने होत असतं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असं काहीतरी आहे की जे कॅरेक्टर ट्रान्सफर करतं आणि ते एक्झॅक्ट माहीत नसल्यामुळे त्याने त्यावेळेला त्या मॉलिक्यूलला नाव दिलं होतं फॅक्टर. मग पुढे जसं जसं या विषयात रिसर्च झाले, वेगवेगळ्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंटल कॉन्ट्रीब्युशन केलं आणि मग तिथून पुढे आपल्याला लक्षात आलं की मेंडल ज्या फॅक्टर्सबद्दल बोलत होता त्याच फॅक्टर्सला आज आपण काय म्हणतो तर आपण त्यांना म्हणत असतो जीन, विच इज द सेगमेंट ऑफ DNA. जीन काय आहे तर DNAचा एक तुकडा असतो की ज्याच्याकडनं एक कॅरेक्टर कंट्रोल केल्या जातं. आणि मग असे आपले कॅरेक्टर कंट्रोल आणि एक्सप्रेशनचे ॲबिलिटी DNAमध्ये असल्यामुळे या DNAला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. आणि याच्याशी संबंधित पहिलं रिसर्च मेंडलने केलं, म्हणून मेंडलला आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो. पुढे वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या रिसर्चमधून या जेनेटिक्स ब्रांचमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आपण ते कॉन्ट्रीब्युशन बघणार आहोत. बघा, दुसरं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर यामध्ये ते आहे ॲव्हरी मॅक्लॉइड आणि मॅकार्टी या सायंटिस्टचं. हे जे ॲव्हरी, मॅक्लॉइड आणि मॅकार्टी या तिघांनी मिळून बॅक्टेरियावर एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी प्रूव्ह केलं होतं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. कारण त्या काळी
सेलमध्ये अनेक प्रकारचे मॉलिक्युल्स प्रेझेंट होते. मग त्यांच्यापैकी कोणता मॉलिक्यूल कॅरेक्टर कंट्रोल करतो, एक्सप्रेस करतो हे माहीत नव्हतं. जे उदाहरणार्थ लिपिड आहे, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे. मग यांच्यापैकी न्यूक्लिक ॲसिड गटातला DNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. तो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स कंट्रोल आणि एक्सप्रेस करतो. हे कॉन्ट्रीब्युशन या तिघांचं होतं, ॲव्हरी, मॅक्लॉइड आणि मॅकार्टी. आपल्याला माहिती आहे की सेलमध्ये जो DNA प्रेझेंट असतो, मग तो युकॅरियोटिक सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये असेल किंवा प्रोकॅरियोटिक सेलमधल्या सायटोप्लाझममध्ये असेल, हा DNA जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. युकॅरियोटिक सेलमध्ये ज्या वेळेला सेलचं डिव्हिजन होत असतं त्यावेळेला हे जेनेटिक मटेरियल डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी आपण पाहतो DNAची कॉइलिंग होत असते. आणि DNAच्या कॉइलिंगमुळे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण आज क्रोमोझोम म्हणतो. हे क्रोमोझोम काय आहे? दिस क्रोमोझोम इज अ शॉर्ट अँड थिक स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्युरिंग सेल डिव्हिजन ओनली. मग असा जो क्रोमोझोम फॉर्ममध्ये DNA ट्रान्सफर होतो, तर तो क्रोमोझोम सगळ्यात पहिले शोधला होता, पाहिला होता तो वॉल्टर सुटन नावाच्या सायंटिस्टने. हा जो वॉल्टर सुटन आहे, तर ही वॉज द सायंटिस्ट हू फर्स्टली ऑब्झर्व क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहोपर्स. नाकतोडा आपण ज्याला म्हणतो, त्याच्या सेलमध्ये त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी क्रोमोझोम पाहिले होते. DNA जेव्हा ट्रान्सफर होतो, तर पॅरेंटकडून प्रोजेनीकडे DNA ट्रान्सफर होताना आपल्याला त्या DNAमध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस झालेले दिसतात, विच आर नॉट द प्रोग्राम चेंजेस. ते अचानक झालेले बदल आहेत. कोणत्या प्रकारचे बदल असतात? तर स्ट्रक्चरल, आणि त्याचा परिणाम म्हणून फंक्शनल चेंजेस आपल्याला DNAमध्ये दिसून येतात. मग हे चेंजेस कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतात? तर या ठिकाणी एक छोटीशी न्यूक्लिओटाईडची पोझिशन चेंज होती, किंवा एखादा न्यूक्लिओटाईड नवीन ॲड होतो, किंवा एखादा न्यूक्लिओटाईड त्या DNAच्या स्ट्रँडमधून निघून जातो. असा कुठलाही DNAच्या स्ट्रक्चरमध्ये छोटासा बदल झाला आणि त्या स्ट्रक्चरल चेंजमुळे, त्या बदलामुळे त्याचं फंक्शन बदललं, त्या जीनचं फंक्शन बदललं, असंही आपल्याला दिसून येतं. मग हे या पद्धतीने होणारा जो चेंज आहे, या चेंजला म्युटेशन असं म्हणलं जातं. आणि असं म्युटेशन कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये होतं, ही कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा ह्यूग de Vries नावाच्या सायंटिस्टने त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडली होती. आपण DNAला जेनेटिक मटेरियल म्हणतोय. हा DNA जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे नेमके काय आहे? तर DNAकडे आहे इन्फॉर्मेशन. DNA हॅव स्टोर्ड इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. DNAकडे प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन आहे, आणि DNAकडून तयार केल्या जाणारं प्रोटीन हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कॅरेक्टरला एक्सप्रेस करणं, म्हणजे आपल्यामध्ये ते कॅरेक्टर दिसणं आणि ते कॅरेक्टर कंट्रोल करणं म्हणजेच रेग्युलेशन. कॅरेक्टर एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन हे काम ॲक्च्युअल प्रोटीनकडून होत असतं, आणि असा प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन DNAकडे आहे, म्हणून आपण DNAला जेनेटिक मटेरियल म्हणतो. मग DNAकडून नेमके प्रोटीन कसं तयार होतं? हाऊ डज धिस प्रोटीन
सिंथेसिस प्रोसेस इज ऑकर्ड. तर या संदर्भात रिसर्च जो केला होता तो फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा तो रिसर्च केला होता. आणि यांच्या या रिसर्चमधून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की प्रोटीन तयार होणं जे आहे तर हे 2 स्टेपमध्ये होत असतं, ज्यामध्ये पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन. आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढचा महत्त्वाचा भाग म्हणून या 2 प्रोसेस आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्या प्रोसेससाठी पुढचा व्हिडिओ अवश्य पाहावा. धन्यवाद.